नो सुरुवातीचा शूट करायचा थोडा कंटाळा केला, पण परत म्हटलं करूयात आपण. आज आपण करत आहोत घरगुती चीज पिझ्झा. हेल्दी रेसिपी आहे. तर कशी करते, पहिले एक चमचाभर तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरा टाकला आहे, 4 मीडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत आणि हे अशा मोठ्या साईजच्या हिरव्या मिरच्या, शिमला मिरच्या टाकलेल्या आहेत. अँटीऑक्सिडंटनी हे आणि विटॅमिन एनी शिमला मिरची भरपूर आहे. तर आपण याच्यामध्ये भाजीपाल्याचा पाहिजे तेवढा कोणत्या कोणत्या भाज्यांचा यूज करू शकतो. तर ते बघा, शिमला मिरची टाकली आहे, कांदा टाकला, याच्यात आपण अद्रक लसूण टाकणार नाही आहे, आणि टोमॅटो आणि फ्लावर टाकणार आहोत. नियर अबाउट आपण 300-350 ग्राम टोमॅटो घेतलेले याच्यामध्ये, म्हणजे अर्धा किलो शिमला मिरची, 4 मीडियम कांदे आणि थोडेसे काय मोठे क्यूब काढायचे आहेत आपल्याला, की जेणेकरून ते आपण जेव्हा ते पिझ्झावर टाकू तर ते आपल्याला दिसतील. आणि आपण तो मायक्रोवेव्ह किंवा हे न करता आपण डायरेक्ट पॅनवर करणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, याला थोडंसं क्रंचीनेस तसंच ठेवायचं, की जेणेकरून चीज बरोबर ते परत फ्राय होण्यासाठी त्याचं क्रिस्पी हेनेस शिल्लक राहील, नाही तर मग ते पूर्णपणे भाजीसारखंच होऊन जाणार. तर आपण पिझ्झा भाजीसाठी जो वापरणार आहे तो मसाला पण आपला घरचा आहे. याच्यात आपण वापरत आहे दालचिनी. आपण 2 इंच दालचिनी घेतलेली आहे, एक 10-12 मिरे घेतलेले आहेत, 2 विलायची घेतली आहे, आणि हे शहाजिरे घेतलेले आहेत, आणि हे प्लेन जिरे घेतलेले आहेत, आपले नॉर्मल भाजीला वापरतो ते. एक मिनिट, इकडे फ्लावर आहे, ही गरम पाण्यामध्ये एक 5 मिनटं आपण बॉईल करून घेतलेली आहे. आपण याच्यामध्ये हळद किंवा तिखट वापरत नाही आहे, याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स वापरतोय फक्त. हे सर्व दाखवलेल्या ज्या जिन्नस आहेत त्या वस्तू आपण सगळ्या चिली पॉटला लावून घेऊ. करून घेतलेलं आहे चिली पॉटला. आता आपण चिली फ्लेक्स करून घेत आहोत. तर चिली फ्लेक्ससाठी मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि त्याला हे सगळं चिली फ्लेक्स आणि दाखवलेल्या मसाल्याची पावडर ही आपली आता घरगुती हा पिझ्झा भाजीसाठी झालेला मसाला आहे. तर आपण हा सगळा याच्यावर टाकणार आहे. आता याच्यामध्ये आपण फक्त हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस ऑफ करून टाकायचा आहे. तयार आहे. आता पुढचं रेसिपी दाखवते पुढचं. आता पिझ्झा बेससाठी जी आपण बेस तयार करणार आहोत, किंवा आपण पोळीच म्हणूयात त्याला, त्याच्यामध्ये फक्त आपण काय करायचं आहे, कणिक घेतलेली 1 वाटी, त्यात मीठ टाकलं आहे, त्यात 1 वाटी रवा, बारीक रवा आहे 0 नंबरचा, आणि आपण याच्यामध्ये 1 चमचा म्हणजे 1 मोठा भाजीचा मोठा चमचा घट्ट तूप या प्रमाणात टाकणार आहोत. आणि हे आता सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं. खूप कडक पण नाही आणि हे पण नाही. आणि 1 चमचा आपण फ्रेश दही टाकत आहोत. दही राहिलं होतं. आता आपण पिझ्झासाठी बेस तयार करत आहोत. तर याला 10 मिनटं पीठ आपण छान भिजू दिलेलं आहे सांगितल्याप्रमाणे, आणि आता आपल्याला पोळीप्रमाणे याला लाटून घ्यायचं आहे. आपण याला असं तूप लावून छान पसरवून घेणार आहोत. त्याच्यात तुझं बोलणं यायचं नस. हे असं त्याचं फोल्ड करून घेतलं आहे, आणि ते आपल्याला खुटखुटीत आणि खमंग पिझ्झा बेस करायचा आहे. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये असं या पद्धतीने होईल तेवढं पातळ ते बेलून घेतलेलं आहे. आपण पिझ्झा इतकं जाड ठेवणार नाही, कारण आपण डायरेक्ट पॅनवर करत आहोत. अगदी तुम्ही ह्या पद्धतीने साध्या शिळ्या पोळ्यांचं सुद्धा करू शकता. फक्त त्या तुपावर मी याच्या पुढे दाखवेल. तुपावर छान फ्राय करून घ्यायच्यात चपाती. आता याला तूप याच्यावर आपण टाकणार नाही आहे. ही बाजू इकडे ठेवून आपण छान भाजून घेणार आहोत.
फक्त दाखवते मी तुम्हाला. या पद्धतीने आपण लेअरचा पराठा करतो ना आपण, तसं हे असं पण करू शकता. साडीची मिरी कशी घालतो तसं हे करायचं आहे. फक्त याच्यामधलं उद्दिष्ट एकच आहे की आपल्याला त्याच्यामधलं तूप आणि खुसखुशीतपणा, कारण याच्यात आपण इस्ट वापरलेलं नाही आहे, पण त्याच्याऐवजी आपण दही वापरलेलं आहे. आता मी वापर केलेला आहे कारण ते पीठ थोडंसं तिळताना माझ्याकडनं सैल झालं, आणि याला मी मळण्यासाठी सुद्धा दुधाचाच वापर केलेला आहे. याला असं पण तुपावर खमंग भाजून घेतात. आणि जी आपण फोकणी याला जी छिद्रे केलेत ना, ती बाजू आपण आत टाकणार आहे. तर ती बाजू जास्त शेकायची आहे, कारण वरची बाजू आपली परत शेकली जाणार आहे. आपण याच्यामध्ये जे सारण टाकू, भाजी टाकू त्याच्यानंतर. तो काल जो हे दाखवली ती टोमॅटो चटणी घरची, तिला मी आज मिक्सर मारून घेतलं. तुम्ही रेडीमेड सॉससुद्धा वापरू शकता आवडीप्रमाणे, कारण रेडीमेड सॉसमध्ये व्हेनिगर असतं आणि मुलांना त्या व्हेनिगरची एक वासाची सवय पण लागलेली असते. आता आपण तयार केलेली जी भाजी आहे ती सगळी अशी याच्यावर, मैदा न वापरता हेल्दी बाहेरचा पिझ्झा अगदी अपर्याय याच्यासाठीच वापरला जातो. अदरवाईज मुलांना घरचंच अगदी आई कर. तुझं आहे हे 1 किलोच्या फॉर्ममध्ये घरामध्ये आणलेलं असतं. आता मी हवं तेवढंच त्याचं कवर हे करून घेतलेलं आहे, आणि खाणाऱ्याच्या आवडीप्रमाणे आपण याच्यावर चीज घालायचं. समोरच्याला किती चीजचं पाहिजे. पूर्ण फ्रीज झालं आहे ना, त्याच्यामुळे ते पिसलं जात नाही आहे. जास्त फ्रीज झाल्यामुळे ते डायरेक्ट किसलं जात नव्हतं. थोडा जोर प्लेटमध्ये मी किसून घेतलं. याच्यावर आपण असं पूर्ण चीजने हे कवर करायचं. आणि आता आपण याच्याने काय केलं, दुसरी हे कवर करणार आहोत. कवर टाकताना हे ज्या बाजूने आपण चीज टाकले ती बाजू आपल्याला खाली टाकायची पॅनवर. काढताना हे टाकताना थोडंसं हे घ्यायचं, असं करायचं आणि असं टाकायचं. चीज मेल्ट झालं की ते ऑटोमॅटिक चिकटणार आहे. आवाजावरून कळत असेल तुम्हाला आपलं हे किती खुटखुटीत झालेलं आहे, आणि हे पूर्णपणे हेल्दी आहे. पूर्ण रेसिपी बघितल्यानंतर मैत्रिणी तुमच्या लक्षात येईल. आता आपण हे पिझ्झा कटरने हव्या तेवढ्या ह्याच्यामध्ये करणार आहोत. हे कवर का केलं आहे की आपल्याला आपण जी बेस केलेला आहे, म्हणजे पोळीच समजा तुम्ही, ती आपण पातळ लाटलेली आहे आणि ती खालून वरून त्याला कवर केलेली सँडविच टाईप, आणि वरून कवर केल्यामुळे आपल्याला त्याला काय झालं, त्या चीजला मेल्ट करता आलं याच्यावर. आपली ही भरपूर चीज, विदाऊट मैदा आणि भरपूर भाजी असलेली सँडविच कम पिझ्झा असं म्हणता येईल तुम्हाला. रेसिपी कशी वाटली ती बघा. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.